राजापूरचे माजी आमदार राजन साळवी यांनी आज शेकडो समर्थकांसह टेंबी नाका येथील आनंद आश्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेत प्रवेश केला। यावेळी आनंद आश्रमात मंत्री उदय सामंत, किरण सामंत उपस्थित होते। तत्पूर्वी साळवी यांनी आपल्या ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेतेपदाचा राजीनामा दिला होता। शिवसेना पक्ष प्रवेशाआधी राजन साळवी यांनी आपल्या शेकडो समर्थकांसह जोरदार शक्ती प्रदर्शन केले। पक्ष प्रवेशासाठी रत्नागिरी आणि राजापूर मतदारसंघातून 11 बसेसमधून कार्यकर्ते ठाण्यात दाखल झाले होते। माजी आमदार साळवी म्हणाले की पक्ष सोडताना डोळ्यात अश्रू आहेत, पण नवीन पहाट घेऊन सुरुवात करत आहे। रत्नागिरी जिल्ह्याबाबत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी योग्य निर्णय घेतला नाही, अशी खंत सुद्धा त्यांनी यावेळी बोलून दाखवली। विधानसभा निवडणुकीनंतर माजी आमदार राजन साळवी हे पक्षात नाराज होते। उपनेतेपद असतानाही निवडणुकीच्या वेळी आपल्याला पाठबळ मिळण्याऐवजी धोकाच मिळाला। मात्र त्यांच्या मताची दखल वरिष्ठ पातळीवर घेतली गेली नाही, त्यामुळे त्यांची नाराजी आणखीनच वाढली। त्यानंतर ते भाजपात जाणार अशी चर्चा होती, शिवसेनेत जाणार अशीही चर्चा होती। मुळातच माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी त्यांचे घट्ट ऋणानुबंध होते, परंतु एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राजन साळवी त्यांच्यासोबत जाणार होते असं चित्र निर्माण झालं होतं। परंतु साळवींनी ठाकरेंसोबत राहण्याचा निर्णय घेतला, परंतु ठाकरेंच्या शिवसेनेकडून हवे तसं सहकार्य मिळत नसल्याने त्यांनी अखेर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला आणि ठाकरेंना जय महाराष्ट्र करत साळवींनी अखेर हातात धनुष्यबाण घेतले। माजी आमदार राजन साळवी यांचे बंधू आणि उपजिल्हाप्रमुख संजय साळवी यांनीही शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला। राजन साळवी यांनी ठाकरेंच्या शिवसेना पक्षप्रमुखांना पत्र पाठवले। राजापूर विधानसभा मतदारसंघातील पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारत असून सध्या मतदारसंघातील संघटनांगत घडणाऱ्या राजकारणी घडामोडी पाहता उपनेता पदाला न्याय देऊ शकत नसल्याने आपण उपनेतेपदाचा राजीनामा देत असल्याचे त्यांनी यावेळी म्हटले होते।
राजन साळवी आणि त्यांचे सर्व कुटुंब आणि त्यांच्याबरोबर आलेले सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांचं शिवसेनेमध्ये मनापासून स्वागत करतो, मनापासून त्यांचं अभिनंदन करतो। खऱ्या अर्थाने राजन साळवी हे नगराध्यक्ष होते, रत्नागिरीचे जिल्हा प्रमुख होते, उपनेते म्हणून त्यांनी काम केलं, अशी अनेक पदं भूषवली। आमदार किती वेळा होते तुम्ही? 3 वेळा। आता पण आमदार झाले असते। एक किरण सारखा मला आणि उदय सामंत सांगत होते त्यांना बोलवा आणि तिकीट द्या। म्हणजे बघा, स्वतः किरणला आमदार होण्याची संधी असताना किरण सामंत स्वतः राजन साळवींना तिकीट देण्यासाठी आग्रह धरत होते। पण ठीक आहे, काही गोष्टी योगायोग लागतो आणि आज तो योग आलाय। खरं म्हणजे शिवसेना आपली जी कार्यकर्त्यांची, त्या बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना आणि खऱ्या अर्थाने बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना आपण पुढे नेतोय। धर्मवीर आनंदीगे साहेबांची शिवसेना पुढे नेतोय। इथं मालक आणि नोकर कोणी नाही, हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे। मी जरी असलो तरी सुद्धा मी कार्यकर्ता म्हणूनच काम करतो आहे। मी मुख्यमंत्री होतो तेव्हाही कार्यकर्ता म्हणून काम करत होतो, आजही कार्यकर्ता म्हणून काम करतोय। म्हणून या पक्षामध्ये जो काम करेल तो पुढे जाईल। मला वाटतं एकदा कोल्हापूरला खासदार श्रीकांत शिंदे यांनी सांगितलं, हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे। जो राजा का बेटा राजा नहीं बनेगा, जो काम करेगा वही राजा बनेगा। हे खऱ्या अर्थाने आज आपण पाहतोय। बाळासाहेबांच्या बद्दलच्या आठवणी त्यांनी सांगितल्या। आम्ही देखील बाळासाहेबांसोबत काम केलं। बाळासाहेब आपल्या सहकार्यांना सवंगडी समजायचे, पण नंतर त्यांच्या पश्चात सहकार्यांना नोकर घरगडी अशा पद्धतीचं जे वागणूक दिली गेली आणि त्यामुळेच या एकनाथ शिंदेला 2-2.5 वर्षापूर्वी या राज्यामध्ये एक उठाव करावा लागला, एक संघर्ष करावा लागला आणि लोकांच्या मनातलं सरकार या ठिकाणी आणावं लागलं। आणि म्हणूनच गेल्या 2.5 वर्षात आपण पाहिलं की जे काम आपण केलं, किती काम केलं। उदय सामंत इथं आहेत, त्यांनी उद्योग मंत्री म्हणून त्यांनी काम केलं। प्रचंड सगळ्या लोकांनी काम केलं, या राज्याला पुढे नेलं, विकासाकडे नेलं। विकासाचे प्रकल्प जे महाविकास आघाडीने बंद पाडले ते आम्ही सुरू केले। एकीकडे विकास प्रकल्प पुढे नेले, त्याला चालना दिली, दुसरीकडे लोकाभिमुख लोक कल्याणकारी योजना आम्ही केल्या। लाडकी बहीण माझी लाडकी बहीण योजना, लाडका भाऊ, लाडका शेतकरी, लाडका ज्येष्ठ, किती सांगू, एवढ्या योजना केल्या की आपल्याला वेळ पुरणार नाही। एक इतिहासामध्ये नोंद होईल अशा प्रकारची कामं 2.5 वर्षामध्ये आम्ही केलं। आणि म्हणूनच 2.5 वर्षात अनेक लोक शिवसेनेमध्ये सामील झाले, अनेक लोक शिवसेनेमध्ये येतात। उदय सामंत आणि किरण सामंत यांचे अभिनंदन केलं पाहिजे। त्यांनी मला सांगितलं, पक्ष मोठा होत असेल, मग संघटना मोठी होत असेल तर प्रत्येकाला आपण आपल्या पक्षामध्ये सामील करून घेतलं पाहिजे। पक्ष मोठा झाला, पक्ष वाढला तरच आमची किंमत आहे। आणि म्हणून राजन साळवी आपण देर आहे दुरुस्त आहे, देर आहे दुरुस्त आहे, त्याला म्हणतो ना आपण, सुबह का भुला शाम को घर लौटे तो भुला नहीं कहते। तुम्ही आमच्या परिवारातलेच आहात, तुम्ही आमच्या एक शिवसेना परिवारातलेच आहात आणि खऱ्या शिवसेनेमध्ये तुम्ही सामील झालेला आहात। आज मला आनंद आहे, समाधान आहे की आज शिवसेनेमध्ये तुमचं सर्व परिवार, सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी, हे मोजके आपण पदाधिकारी आणले, अनेक असंख्य शेकडो हजारो कार्यकर्ते त्या ठिकाणी आहेत। आणि तुम्ही मला आधी आल्यानंतर काय सांगितलं हेही मला माहित आहे। कुठली अट शर्त न ठेवता या ठिकाणी शिवसेनेचं काम करायचं, पुढे जायचं, ही एवढीच तुमची भावना, भूमिका खऱ्या अर्थाने आपण बोलून दाखवली। पण या पक्षामध्ये जो काम करेल तो पुढे जाईल। आणि म्हणूनच मी आज तुम्हाला खूप मनापासून शुभेच्छा या ठिकाणी देत असताना, खरं म्हणजे ज्या पक्षाच्या विचारांना वाळवी लागली आहे,
तिथं कसा राहील राजन साळवी, कसा राहील? कुठेतरी बोर्ड लावला होता काय? बोर्ड कुठला तरी लावला होता ना. हा, ज्यांच्या विचारांना लागली वाळवी म्हणून इकडे आले राजन साळवी. आता खरा विचार किती म्हणजे आज काल माझा परवा दिल्लीमध्ये महापराक्रमी आपले महाजी शिंदे ही राष्ट्रगौरव पुरस्कार मिळाला. मला शरद पवार साहेबांच्या हस्ते पुरस्कार मिळाला. त्याचबरोबर तिथं महाजी शिंदे यांचे थेट वंशज केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे होते, त्यांच्या उपस्थितीत पुरस्कार मिळाला. खरं म्हणजे एका मराठी माणसाला मराठी माणसाने पुरस्कार दिल्याचा अभिमान पाहिजे. खरं म्हणजे अभिमान पाहिजे. किती जळणार, किती जळफळाट होणार तुमचा, किती शिव्याशाप देणार तुम्ही. माझी लाईन कापण्यापेक्षा तुमची लाईन वाढवा ना, तुमची लाईन वाढवा, काम करा, लोकांमध्ये जा आणि लोकांमध्ये जा. परंतु घरी बसलेल्या लोकांना लोक स्वीकारत नाही, हे विधानसभेच्या निवडणुकीने दाखवून दिले. आणि हा एकनाथ शिंदे ज्या खड़ा रहता वैसे लाईन सुरू हो जाती है आणि ती जनसेवेची लाईन असते, कामाची असते, लोकांच्या सेवेची लाईन असते, हे मी या ठिकाणी सांगू इच्छितो. खरं म्हणजे मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे. हे सर्वसामान्य कार्यकर्ता ते या राज्याचा मुख्यमंत्री, हा इतिहास घडला. यामागे बाळासाहेबांचे आशीर्वाद आहे, कार्यकर्त्यांची मेहनत आहे. आणि म्हणून एक सर्वसामान्य कुटुंबातल्या शेतकऱ्याचा मुलगा या राज्याचा मुख्यमंत्री होऊ शकतो, हा इतिहास देखील या राज्याने पाहिलेला आहे. आणि म्हणून हा सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा पक्ष आहे, सर्वसामान्य लोकांच्या जीवनामध्ये बदल घडवणारा पक्ष आहे, त्यांच्या जीवनात सुखाचे, समाधानाचे, आनंदाचे दिवस आणणारा पक्ष आहे. आणि म्हणून मी एवढंच आपल्याला सांगतो की काही काळजी करू नका. तुम्ही कालपर्यंत, आता आजपासून तुम्हाला काही, आम्हाला जसं काही पदव्या दिल्या तसं तुम्हाला देतील. पण मंत्री कचरा गेला, आमका गेला, अरे आमच्याकडे येत आहे त्यांचं आम्ही स्वागत करतोय, पण तुमच्याकडून का जात आहे याचा तरी विचार कधी करणार की नाही, आत्मपरीक्षण करणार की नाही. आणि राहील तो काय, मग गेला तो कचरा आणि मग राहील तो. आणि म्हणून मी एक सांगतो, शोले मधला एक डायलॉग होता, मैं अंग्रेज जमाने का जेलर हूं, असं असराणी म्हणायचा. आधे इधर जाओ, आधे उधर जाओ, बाकी मेरे पीछे आओ. पीछे बघितलं तर कुछ नाही आहे. अरे कशासाठी, हा काय म्हणजे जे आज राज्यामध्ये सर्व लोक ज्या पद्धतीने सरकारला जे काही लँडस्लाइड मॅन्डेट या जनतेने दिलं, पूर्ण दैदिप्यमान असा विजय या ठिकाणी मिळवून दिला. याचं कारण केवळ विकासाचा अजेंडा आम्ही चालवला, विकासाचा अजेंडा चालवला. मी आजही सांगतो की विकासाचा कल्याणकारी योजना आणि लोककल्याणकारी योजना आणि विकास प्रकल्प याची सांगड आम्ही घातली. आणि आजही तुम्ही जेवढ्या शिव्या देताय, शिव्याशाप देताय, आरोप करताय, त्या आरोपाला आम्ही आरोपाने उत्तर देणार नाही, कामातून उत्तर देणार आणि काम करून दाखवणार. आता तर आमची जबाबदारी आणखी वाढली. आणि म्हणून मी राजन साळवी तुमच्या सोबत, इकडे उदय सामंत आहे, तिकडे किरण सामंत आहे, आणखी सगळी टीम आहे. या कोकणामध्ये सगळा भगवामय कोकण झाला पाहिजे, कारण कोकणाने बाळासाहेबांवर, शिवसेनेवर प्रेम केलेलं आहे. आणि म्हणून बाळासाहेबांनी देखील कोकणावर प्रेम केलेलं आहे. आणि म्हणून कोकणचा राहिलेला जो काही विकास आहे तो आपल्याला करायचा आहे. आणि महायुतीला जे मिळालेले यश हे दैदिप्यमान असे यश आहे. आणि म्हणून मला वाटतं की यामध्ये सगळं आता काय झालं, कारवा काय कारवा नहीं, मैं अकेला जा रहा था मंजिले में, लोग आते नहीं, मैं अकेला जा रहा था मंजिले, मगर लोग आते रहे, कारवा बनता चला. आणि तुम्हाला सांगतो, हे उदय सामंत इकडे आहे. जेव्हा आम्ही गुवाहाटीला गेलो त्यावेळेस बघितलं, एक करून 50 लोक या साऱ्या कार्यकर्त्यावर 50 लोकांनी विश्वास केला. 50 लोकांनी त्याची नोंद
फक्त या राज्याने नाही, देशाने नाही, जगातल्या 32 देशाने नोंद घेतली. हु इज एकनाथ शिंदे? कोण आहे एकनाथ शिंदे? अरे एकनाथ शिंदे कोण आहे? एकनाथ शिंदे साधा पोरगा आहे, साधा कार्यकर्ता आहे, एका शेतकऱ्याचा मुलगा आहे. पण बाळासाहेबांचा कडवट शिवसैनिक आहे, धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा शिवसैनिक आहे. आणि म्हणून मला हेही सांगायचं आहे, मला कुणी हलक्यात घेऊ नका, हलक्यात घेऊ नका. एकनाथ शिंदे जीवाला जीव देणार आहे. परंतु ज्यांनी मला ओळखलं नाही, ज्यांनी मला समजलं नाही, ते आता समजत असतील. परंतु आता एवढंच मी सांगतो, राजेंद्र साहेब जास्त आज काय बोलत नाही मी. आता ते बोलल्यावर मग आमचे लोक हे आहेत सगळे बोलायला. पण एवढंच सांगतो की आपल्याला काम करायचं, कोकणचा विकास करायचा, कोकणामध्ये समृद्धी आणायची आहे. कोकणाचा जो बॅकलॉग आहे, चांगले रस्ते, आता आपण कोकणात मुंबई, सिंधुदुर्ग कोकण एक्सप्रेस करतोय. आज आपण कोकणामध्ये आपला कोस्टल हायवे करतोय. आज आपण तिथे एक वेगळं प्राधिकरण तयार केलंय, कोकण विकास प्राधिकरण. त्याच्या माध्यमातून आपल्याला काम करायचं आहे. आपण अनेक प्रकल्प तिकडे राबवतोय, अनेक प्रकल्पांना आपण मान्यता दिली. मी मुख्यमंत्री असताना, आता देखील देवेंद्रजींच्या काळात आपण कोकणामध्ये जी काही कामं राहिली ती देखील आपण त्यांच्या नेतृत्वाखाली एक टीम बनवून काम करू. आणि म्हणून आज मी मनापासून राजन साळवी यांचं अभिनंदन करतो, त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. एक कार्यकर्ता माझ्या मनामध्ये केव्हापासून होता, सोबत यायला. मी मुख्यमंत्री झालो तेव्हा मला वाटत होतं राजन साळवी माझ्या सोबत आला पाहिजे. तर राजन साळवी त्यावेळेस काही भुकलं चुकलं काय तर झालं, योगायोग नव्हता. आता तर काही लोक त्यांना आडवे आले होते. आता त्यांनी ते सगळे आडवे आलेले दूर केले, सगळे स्पीड ब्रेकर दूर केले, सगळं दूर करून त्यांनी आज खऱ्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे. आज खऱ्या अर्थाने मी आपल्याला सांगतो की आपल्या या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये, लोकसभेच्या निवडणुकीत पण 2-2.5 वर्ष आपण सर्वसामान्यांचं सरकार आहे. परंतु लोकसभेत देखील एवढ्या मोठ्या जुन्या उभाटा, बाळासाहेबांचं तर आपल्या बरोबर आहे, पण उभाटाला पेक्षा 2 लाख मतं आपल्याला जास्त मिळाली. स्ट्राईक रेट आपला जास्त. विधानसभेत देखील ते 97 लढले, 20 जिंकले. आपण 80 लढलो आणि तब्बल 60 आमदार निवडून आणले. आपण इतिहास. म्हणून या राज्यामध्ये शिवसेना सगळीकडे पाहिजे. लोक काय येतात, रात्री 2 वाजता प्रवेश घेतला नाशिकच्या 3 नगरसेवकांनी. मी म्हणालो उद्या करूया, नाही म्हणाले आम्ही आता आलोय सगळे तयारीने, आम्हाला परत पाठवू नका. 2 वाजता, 3 वाजता, 4 वाजता शिवसेनेमध्ये का लोक येत आहेत, विश्वासाने येत आहेत. एक विश्वास ठेवतात की दिलेला शब्द पाळणारे हे लोक आहेत, काम करणारे लोक आहेत, ऐकून घेणारे लोक आहेत, लोकांमध्ये मिसळून काम करणारे आहेत. फक्त कार्यालयात बसून, ऑफिसमध्ये बसून काम होत नाही, घरी बसून काम होत नाही, फेसबुक लाईव्ह करून काम होत नाही, फेस टू फेस काम करावं लागतं, लोकांमध्ये जावं लागतं. मी काय कुणावर टीका करत नाही, ते खूप वेळा मी बोललोय. परंतु लोकांमध्ये जावं लागतं, लोकांना ऐकून घ्यावं लागतं, त्यांच्या समस्या सोडवाव्या लागतात. म्हणून मी सगळ्या मंत्र्यांना सांगितलंय, फील्डवर जा, लोकांमध्ये जा, त्यांची गाराणी ऐका, त्यांची काय अडचणी आहेत ते ऐका, त्यांना मदत करा. आमदारांनी सांगितले, आपल्या विधानसभेमध्ये ज्यांनी तुमचा विधानसभा मतदारसंघ आहे सगळ्यांना भेटा, त्यांच्याशी बोला, त्यांचं काय ते ऐकून घ्या. आणि खऱ्या अर्थाने आज आपण किती कामं केली याचा पाढा वाचायला आपल्याकडे वेळ नाही. आणि म्हणूनच लँडस्लाइड मॅन्डेट या महाराष्ट्रातल्या जनतेने दिलं. आणि म्हणून लाडकी बहीण योजना, पत्रकार तुम्हाला सांगून ठेवतो मी, लाडकी बहीण योजना असेल किंवा ज्या योजना आम्ही सुरू केल्या, कुठलीही योजना बंद होणार नाही याची देखील नोंद आपण सगळ्यांनी घ्या. आणि म्हणून मी आपल्याला पुन्हा एकदा मनापासून
राजन साळवी आणि त्यांचे सर्व कुटुंबीय, त्यांचे सर्व पदाधिकारी, सर्व त्यांचे सहकारी यांचं मनापासून स्वागत करतो, अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. मुख्य नेते या राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब, राजापूर लांजा साखरपा मतदारसंघाचे आमदार किरण सामंत, त्यांनी शिंदे साहेबांचं नेतृत्व स्वीकारून शिवसेनेमध्ये पुन्हा एकदा हातामध्ये धनुष्यबाण घेतलाय. ते आमचे सर्वांचे ज्येष्ठ सहकारी आदरणीय राजेंद्र साळवी, त्यांच्यासोबत आलेले सर्व त्यांचे कुटुंबीय, सर्व पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने उपस्थित शिवसैनिक बंधू आणि भगिनी. साळवी साहेबांनी त्यांचा शिवसेनेतील पूर्ण कार्यकाळ सांगितला. पण साळवी साहेब, आपण शिवसेना वाढवत असताना धनुष्यबाण हातात घेऊनच शिवसेना वाढवली. पण मागच्या 3-3.5 वर्षामध्ये आपल्या हातामध्ये धनुष्यबाण नव्हता. जो धनुष्यबाण काँग्रेसच्या खांद्याला लावण्याचं काही लोकांनी काम केलं होतं, तो काँग्रेसच्या खांद्याचा धनुष्यबाण पुन्हा एकदा वंदनीय बाळासाहेबांचा शिवसेनेचा धनुष्यबाण शिवसेनेकडे ठेवण्याचं पवित्र काम जर कोणी केलं असेल तर ते एकनाथ शिंदे साहेबांनी केलेलं आहे. आणि म्हणून शिवसेना ही, तुम्ही असं म्हटलं की प्रवाहामध्ये नवीन प्रवाहामध्ये येत आहे. माझं तर म्हणणं की तुमचा हा धनुष्यबाणाचा प्रवाह वर्षानुवर्ष चालू आहे. 3 वर्ष फक्त तुम्ही कुठेतरी वेगळ्या पक्षामध्ये होता, पुन्हा एकदा तुम्ही शिवसेनेमध्ये चालाय. जी शिवसेना वंदनीय बाळासाहेबांच्या विचाराची, एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली चालते. मी जिल्ह्याचा पालकमंत्री आहे. शिंदे साहेबांच्या आशीर्वादानं मी आज आपल्याला शब्द देतो की ज्या ज्या ठिकाणी शिंदे साहेबांची ताकद वाढणार असेल, ज्या ज्या ठिकाणी शिंदे साहेबांचे हात बळकट होणार असतील, तिथं कुठचंही कॉम्प्रोमाइज करायला उदय सामंत आणि किरण सामंत तयार आहेत. हे जाहीररित्या आज या ठिकाणी मी सांगतो. आणि कुठेही विकास कामामध्ये अन्याय होणार नाही, कारण शेवटी आपण कुटुंब म्हणून काम करतो आणि आपल्या कुटुंबाचे कुटुंबप्रमुख माननीय एकनाथ शिंदे साहेब आहेत. मगाशी आपण असं म्हटलं की विकास कामं तर आपल्याला करायची आहे, पदं देखील आपल्या सगळ्यांना द्यायची आहेत. परंतु हे सगळं करत असताना मगाशी तुम्ही जे सांगितलं ते माझ्या दृष्टीनं महत्वाचं आहे की पूर्ण रत्नागिरी जिल्हा हा पूर्ण भगवामय आणि धनुष्यबाणाचा आपल्याला करायचा आहे. आणि त्याच्यासाठी आपण सगळ्यांनी हातात हात घालून काम करूया. आणि तोच शब्द मी एकनाथ शिंदे साहेबांना देतो. पुन्हा एकदा जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून राजन साळवी साहेबांचं आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं मनापासून शिवसेना पक्षामध्ये स्वागत करतो. आणि माननीय एकनाथ शिंदे साहेबांना विनंती करतो की त्यांनी आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन. हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे साहेबांना वंदन करून शिवसेनेचे मुख्य नेते, राज्याचे माजी मुख्यमंत्री, विद्यमान उपमुख्यमंत्री आणि तुमच्या आमच्या सर्वांचे पालक एकनाथ शिंदे, रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री, माझे सहकारी उदय सामंत, राजापूर लांजाचे विद्यमान आमदार किरण सामंत, उपस्थित असलेले सर्व व्यासपीठावरील शिवसेनेचे सन्माननीय पदाधिकारी आणि माझ्यासोबत आलेले राजापूर लांजा या मतदारसंघातले सर्व विद्यमान पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, खास आलेले आमचे सर्व मुंबईवासीय बंधूंनो, मित्र हो. 9 तारीख म्हणजे भाईंचा जन्मदिवस आणि तोच धागा पकडून, कारण माझा सुद्धा जन्म 9 जुलैला भाई आणि 9 तारीख पण किती शुभ असते उद्याची. आणि मग 9 तारखेला सकाळी भाईंना भेटलो, भाईंचे आशीर्वाद घेतले आणि भाईंना म्हटलं की मला आता कुटुंबातला एक सदस्य, छोटा भाऊ मागे राहिला होता, तो तुमच्या परिवारामध्ये परत येऊ इच्छितो अशी इच्छा व्यक्त केली. आणि माझ्यासोबत माझ्या मतदारसंघातले अनेक मंडळी आपल्या शिवसेनेमध्ये येऊ इच्छितात अशा मी इच्छा व्यक्त केली. आणि आजचा हा सुवर्ण दिवस निघाला. मी खरोखर स्वतः नशिबान समजतो, कारण ही जागा पवित्र आहे. धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या स्पर्शाने ही जागा पवित्र झालेली आहे. त्यांच्या अधिपत्याखाली शिंदे साहेबांनी उभं राहिलं हे संपूर्ण महाराष्ट्राने आणि संपूर्ण देशाने पाहिलेलं आहे. आणि मला आठवतो प्रसंग भाई,
की वंदनीय शिवसेना आशीर्वादाने मी 2000 साली जिल्हा प्रमुख झालो आणि जिल्हा प्रमुख झाल्यानंतर या ठिकाणी स्वतः दिघे साहेबांनी माझ्या ठिकाणी सत्कार सन्मान केला होता या आपल्या मठामध्ये. आणि पुन्हा एकदा एवढ्या वर्षानंतर शिंदे साहेबांनी या ठिकाणी माझा सत्कार सन्मान केला, आपल्या कुटुंबाने सामावून घेतला. मी खरोच स्वतःला नशिबान समजतो. आज या ठिकाणी माझ्या डोळ्यामध्ये दोन्ही डोळ्यामध्ये अश्रू आहे. एका डोळ्यामध्ये वही दुःखाश्रू आहे. गेली 38 वर्ष शिवसेना प्रमुखांच्या आशीर्वादाने शिवसेनेचं काम करत असताना नगरसेवक, नगराध्यक्ष, शिवसेनेचा जिल्हा प्रमुख आणि त्यानंतर 2009, 2014, 2019 त्या कालावधीमध्ये मी आमदार होऊ शकलो, नंतर शिवसेना उपनेता झालो. त्या संपूर्ण वाटचालीमध्ये सर्वसामान्य कुटुंबातला सदस्य एवढ्या मोठ्या पदावरती पोहोचला आणि तो पक्ष मला मागे टाकून सोडून मला आता नवीन प्रवाहामध्ये यावं लागतंय. त्यामुळे माझ्या डोळ्यामध्ये नक्की दुःखाश्रू आहे आणि दुसऱ्या डोळ्यामध्ये आनंदाश्रू आहे. कारण कुटुंबातला सदस्य म्हणून भाईने माझ्यावरती प्रेम केलं. 2009ची निवडणूक, त्या निवडणुकीमध्ये भाई आणि आम्ही त्या ठिकाणी विधानसभेमध्ये असेल त्या काळापासून आम्ही 9 आणि 14, 19, 2022 पर्यंत भाईने मला कुटुंबातला एक छोटा भाऊ म्हणून मार्गदर्शन, दिशा आणि सहकार्य केलं. त्या भावनेने निश्चितपणे पुढे गेलो आणि भविष्यातल्या कालखंडामध्ये सुद्धा पुढे जायचा निर्णय घेतला. एक दुःख आहे नक्कीच. 2.5 वर्षापूर्वी भाई मुख्यमंत्री असताना भाई सोबत जाऊन कुटुंबामध्ये सामावून घेतला. निश्चितपणे आनंदाचा क्षण माझा आहे. आणि मग 2006ला मी पोटनिवडणूक लढवली. त्या पोटनिवडणुकीमध्ये सुद्धा सामर्थ्यात मी पराभूत झालो होतो. पण 9, 14, 19 मध्ये निवडून आल्यानंतर 2024च्या निवडणुकीला मी सामोरं गेलो. 2024च्या निवडणुकीत सामोरं जाताना मला पराभवाला सामोरं जावं लागलं. ह्याला जबाबदार कोण, हा प्रश्न नक्की आतापर्यंत मी आपल्यासमोर मांडलेला आहे. आपल्याला आठवत असेल 2014 साली भाजप सेनेची युती सत्ता आली आणि त्या युतीमध्ये मला वाटलं होतं उदयजी की माझ्यासारखा एक निष्ठावंत सैनिक त्या ठिकाणी मंत्री होईल म्हणून. शिंदे साहेबांनी सुद्धा त्यावेळेला उद्धव साहेबांकडे माझी शिफारस केली होती. दुर्दैवाने होऊ शकलो नाही. पण शिवसेनेचे नेते, आता नाव घ्यावंच लागेल, विनायक राऊत त्यावेळेला दीपक केसरकर मंत्री होते. राजन साळवी तिथंच राहिला. तो कालावधी गेला. 2024ची निवडणूक आली आणि मग त्यावेळेला सुद्धा वाटलं होतं की राजन साळवींना पुन्हा संधी मिळेल, कुठेतरी मंत्री होईल. माझे उदय सामंत शिवसेनेमध्ये आले आणि उदय सामंत मंत्री झाले. 2019ला मंत्री झाले आणि मग 2024ला चला वाटलं होतं. मी साहेबांना भाईना म्हटलं की महाराष्ट्रामध्ये परिवर्तन झालेलं, त्यामुळे नक्की सत्ता मार्गदर्शकांची येणार आणि राजन साळवींचं चुकलेलं सर्व मजबूत पुन्हा मिळणार. पण नियमित मनामध्ये वेगळं होतं. शिंदे साहेबांकडे सुद्धा दिघे साहेबांची आलेली दैवी शक्ती असं म्हणावं लागेल. 24 तासात 20 तासाच्या वरती काम केलं जातं. ती एक वेगळी दैवी शक्ती आहे हे तुम्हाला माहिती आहे. आणि म्हणून 2024च्या निवडणुकीमध्ये सुद्धा आम्ही पराभूत झालो. पराभव आम्ही मान्य केला. परंतु 2006चा पराभव तो झाला. 2024चा पराभव हा माझ्या कुटुंबाला आणि माझ्या पदाधिकाऱ्यांच्या जीवाला झाला. निवडणुकीमध्ये हार जीत होत असते, परंतु त्यावेळेला त्या निवडणुकीच्या ह्याच्यामध्ये शिवसेने त्यांना आम्ही मोठं केलं. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये विनायक राऊतला आम्हा सर्व मंडळींनी मतदान करून एकदा दोनदा खासदार बनवलं. त्याच विनायक राऊतनी त्या निवडणुकीमध्ये त्यांचा जिल्हा प्रमुखांनी विलास साहेबांच्या पदाधिकाऱ्यांनी त्यावेळेला आमच्या भैयाचं काम केलं. भैयाचं कबूल करेल, जाहीरपणे करणार नाही. तिकीट मिळावं म्हणून प्रयत्न करत होते. आणि म्हणून अशा या पराभवाचं नक्की जीवाने लागलेलं आहे. आणि म्हणून मग आम्ही शांत होतो. आणि म्हणून त्यानंतरच्या काळामध्ये आम्ही ठरवलं की पुन्हा एकदा एक आमचं वाट चुकलेला भाऊ कुटुंब
कुटुंबाच्या बाहेर गेला होता, परत भाईकी कुटुंबामध्ये मला घेतलं, छोट्या भावासारखं प्रेम केलं आणि आज मी आपल्या सर्वांच्या उपस्थितीत भाई या ठिकाणी म्हणजे आपण म्हटलं ना दुधामध्ये साखर पडली की दूध मधुर होतं, तसं ह्या राजापूर लांजा विधानसभा मतदारसंघामध्ये जिल्ह्यामध्ये आज आम्ही सर्व मंडळी पुन्हा याच्यामध्ये आल्यामुळे दूध मधुर झालेलं आहे. तर भविष्यातल्या काळामध्ये या जिल्ह्यामध्ये 100% शिवसेनाच होणार या ठिकाणी सांगू इच्छितो. जाता आता एकच आपल्याला सांगू इच्छितो की आज आपण पाहिलं असेल गेले आठवड्याभर राजन सावींना विधान परिषद देणार, राजन सावींना महामंडळ घेणार. हे मी बोलत नाही, हे मीडियाच्या माध्यमातून सांगितलं जाते. भाईंना मी एवढंच नम्रपणे सांगेन की मला शिवसेना पक्षाच्या माध्यमातून आपल्या मार्गदर्शनाखाली आपल्या आश्वाने सर्व काही मिळाले. मला काही नको, मी अत्यंत समाधानी आनंदी आहे. परंतु भविष्यातल्या कालखंडामध्ये या भागामध्ये संघटना वाढवणं मोठं आमचं आद्य कर्तव्य राहील. आणि म्हणून फक्त एकच अपेक्षा की माझ्यासोबत आलेले राजापूर लांजा साखर मतदारसंघातले माझे सर्व मतदार, माझे शिवसैनिक, माझे पदाधिकारी त्यांना योग्य ते सन्मान त्यांना अनुषंगाने जे का देता येईल द्यावं. आणि महत्वाचं म्हणजे उरल्या सुविधा विकास, उद्याची आपण पालकमंत्री आहात, आपण तिथे स्थानिक आमदार आहे. मी या ठिकाणी तुमचा एक मोठा भाऊ मान्य केलेला आहे. अशा तऱ्हेने माझ्यापेक्षा माझ्या असलेल्या पदाधिकारी सांभाळून या ठिकाणी विनंती करतो. कारण आपण पाहिलं असेल आज जवळजवळ 750-700 लोक आज या ठिकाणी आलेले आहेत. मतदारसंघामध्ये अनेक लोक आहेत. त्यामुळे उदयजी आणि किरणजी आपला मतदारसंघ मला वाटतं 90%च्या पुढे जाऊन अशा त्या ठिकाणी भावना व्यक्त करतो. आणि भविष्याच्या कालखंडामध्ये आपल्या अधिपत्याखाली पुन्हा एकदा या ठिकाणी आम्ही एकत्रपणे काम करतो असं आपल्याला सांगू शकतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.